नमस्कार, आपलं अर्चना रेसिपीजमध्ये स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारी सामग्री. 2 वाट्या बेसन, 1 वाटी तगार म्हणजे बुरा आणि 1 वाटी तूप. हे सर्व साहित्य लागणार आहे. आता गॅसवर कढई ठेवू, त्यामध्ये 1 वाटी तूप टाकू. ते गरम होऊ देऊ आपण. गरम झाल्यावर त्यामध्ये 2 वाटी बेसन टाकूया. पहिले बेसन 7 मिनटं भाजून घ्यायचं आहे, नंतर 6 मिनटे, नंतर 5 मिनटं, म्हणजे 14 ते 15 मिनटं लागतील आपल्याला पूर्ण बेसन भाजायला. मी सांगून राहिली तशी स्टेप बाय स्टेप. गोळे होऊ द्यायचे नाही, असं भाजून घ्यायचं आहे ते पूर्ण. आणि मंद आचेवर पूर्ण करायचं आहे. मोठा गॅस करायचा नाही, थोडंसं धैर्य ठेवा. हे बघा, असं भाजायचं आहे 7 मिनटं. नंतर त्याचा कलर चेंज होते. बघा, असा कलर चेंज झालेला, व्हाईट आलेला आहे. याच्यानंतर आपण 6 मिनटं पुन्हा भाजून घेणार आहोत. बघा, 6 मिनटानंतर असा कलर चेंज झालेला आहे, ब्राऊन होत चाललेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, म्हणजे रवाळ येईल, कारण की आपलं बारीक पिठी आहे बेसनाची. बघा, असा ब्राऊन होऊन राहिला. अशा पद्धतीने भाजायचं आणि मंद म्हणजे गॅसवरच भाजायचं आहे, मंद ठेवायचं आहे. बघा, छान होऊन राहिलं आपलं. असं खमंग एकदम बेसन भाजलं की एकदम लाडू खूप छान होतो. आणि हात चालवतच ठेवा लागते, नाहीतर खालून बुडी लागण्याची शक्यता आहे. एका ताटात आपण ते सारण काढूया. कसा ब्राऊन रंग आलेला आहे. हे थंड होऊ द्या. थंड झाल्यावरच बुरा टाकायचा आहे, नाहीतर तुम्ही गरम गरम ते बुऱ्याची साखर टाकली तर ते पाणी सुटेल त्याला. हे बघा, पूर्णपणे थंड झालेलं आहे आपलं सारण. त्यामध्ये आपण आता बुरा टाकणार आहोत आणि पूर्ण कालून, थोडासा ठेवलेला आहे बुरा, ते पुन्हा कालून बघायचं लाडू बनते की नाही. बनते, पण आपला राहिलेला बुरा पुन्हा टाकून घेऊ आपण त्याच्यात आणि पूर्ण कालून घेऊ, कारण की 1 वाटी बुरा लागतेच आपल्याला. थोडीशी वेलची, बदामाचे तुकडे, बदाम पिस्त्याचे तुकडे तुम्ही टाकू शकता. असे लाडू बांधून घेऊया. तुम्हाला जास्त क्वांटिटी लागत असेल तर 4 वाटी तुम्ही बेसन घेऊन 2 वाटी तगार घ्या लागेल, म्हणजे बुरा, आणि 1-1.5 वाटी तूप लागेल तुम्हाला त्याच्यात, जास्त क्वांटिटीत तुम्हाला करायचे असतील तर. बघा, अशाप्रमाणे आपले लाडू झालेले आहे. करून बघा एकदा आणि